कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग. ठाकरे बंधूंच्या मेळाव्याआधी ठाण्याच्या कोपरीतील एकविरा देवी मंदिरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून पूजा करण्यात आली. ठाकरे बंधू कायमस्वरूपी एकत्र येण्यासाठी एकविरा देवी चरणी साकडं. शिवसेना आणि मनसे ही मराठी माणसाची ताकद. विरोधात असूनही आम्ही हे मान्य करतो. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंना चेकमेट करण्यासाठी फडणवीसांनीच ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा डाव रचलाय, जलील यांचा दावा. मुंबईच्या वर्सोव्यात मनसेच्या वतीनं शाळकरी मुलांना उद्याच्या मेळाव्याचं आमंत्रण. वेगवेगळ्या शाळेत जात मेळाव्यात सहभागी होण्याचं मनसेचं आवाहन. ठाकरेंच्या विजय मेळाव्याची आणखी एक निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. कोणताही झेंडा नाही, मराठीचाच अजेंडा या पत्रिकेत असा आशय लिहिलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पुण्यात जय गुजरातची घोषणा. अमित शहांच्या उपस्थितीत शिंदे म्हणाले जय गुजरात. नेहमी जय हिंद जय महाराष्ट्र बोलतो, पण कार्यक्रम गुजराती बांधवांचा असल्यानं जय गुजरात म्हणालो, शिंदेंची सारवासारव. एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातचा नारा. पुण्याच्या बालगंधर्व चौकात मनसेचं या विरोधात आंदोलन. हिंदीसोबत गुजराती बंधनकारक करणार का? ठाकरे सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांचा सवाल. तर एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातची फडणवीसांनी दखल घ्यावी, पेडणेकर यांची मागणी. गुजराती लोकांच्या कार्यक्रमात जय गुजरात म्हणणं चुकीचं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शिंदेंची पाठराखण. इतकी संकुचित वृत्ती ठेवू नये, फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. अमित शहांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप आज बाहेर आलं. एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या घोषणेनंतर संजय राऊतांची टीका. हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? राऊतांचा सवाल. विनाशकाले विपरीत बुद्धी. एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या घोषणेनंतर जितेंद्र आव्हाड यांची टीका. एकनाथ शिंदे जर जय हिंद जय महाराष्ट्र बोलले नसते तर टीका ठीक होती. शिंदेंच्या जय गुजरातच्या घोषणेनंतर उदय सामंतांची सारवासारव. एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंकडून जय गुजरातचा नारा. शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंचा जुना व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंना जय गुजरातवरून लक्ष केल्यानंतर आता शिंदेंच्या सेनेकडूनही ठाकरे पितापुत्र आणि शरद पवारांचा जुना व्हिडिओ समोर आलाय. शरद पवार जय कर्नाटक म्हणत असल्याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. आपण मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा. प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडी यांनी मराठी माणसाला डिवचलंय. हा केडिया नाही, महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. अंबादास दानवेंची एक्सपोज. तर सरकारला मराठीचा अभिमान उरला असेल तर केडियाला सुरक्षा पुरवू नये, दानवेंची मागणी. मीरा भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांच्या बंदनंतर मराठी संघटना आणि स्थानिकांचा एकत्र येत आंदोलनाचा इशारा. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मराठी बांधव एकत्र. मीरा रोड भागातील वादात मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झालेल्या व्यापाऱ्याची भेट घेण्यासाठी संजय निरुपम गेले, मात्र ते पोहोचण्यापूर्वीच व्यापारी अंडरग्राऊंड झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या मानसन्मानासाठी जो पक्ष काम करेल त्याला भीम आर्मीचा पाठिंबा. महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नसल्याची भीम आर्मीची भूमिका आहे. त्रिभाषा सूत्रासंबंधीच्या जीआरची होळी केल्याप्रकरणी ठाकरे सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून वॉर्डनिहाय सर्व्हे करण्याच्या सूचना. विभागानुसार शिवसेनेच्या मंत्र्यांना 3 ते 5 जिल्ह्यांची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली आहे. भाजप खासदार उदयनराजे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या चिरंजीवाच्या लग्नात ही भेट झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज जिल्हास्तरीय बैठक होतीये. पक्षाचे राज्य निरीक्षक आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील मार्गदर्शन करतील. कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंगाची प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी. कामरानं शिंदेंविरोधात कविता केल्यानं आणि अंधारेंनी समर्थन केल्यानं हक्कभंगाची मागणी.
नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झालाय। नाशिक जिल्हा बँकेच्या बैठकीत शाब्दिक चकमक। कर्जमाफी कधी करणार ते सांगा, शेतकऱ्यांची मागणी। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करा, न्यायालयाचे आदेश। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात आमचा सर्वात मोठा विजय, पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। आपल्या मुलाच्या हत्येत जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, कोर्टाच्या आदेशानंतर सोमनाथ सूर्यवंशींच्या आईची प्रतिक्रिया। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज बीड दौऱ्यावर। कोचिंग क्लासेसमधील पीडित विद्यार्थिनींची भेट घेणार, त्यानंतर पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यावर पत्रकार परिषद घेतील। बीडमधील अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या लैंगिक छळाचं प्रकरण, 2 आरोपी शिक्षकांची पोलीस कोठडी आज संपणार असून त्यांना बीड जिल्हा न्यायालयात हजर केलं जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना कोर्टाचा दिलासा। काँग्रेस उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी आमदारकीची निवडणूक रद्द करण्याची दाखल केलेली याचिका फेटाळली। याचिका नियमांना धरून नाही असा कोर्टाचा निर्वाळा आहे। यवतमाळमधून निघालेली संत सूरदासांच्या दिंडीचं कुर्डुवाडी येथे स्वागत। दिंडीमध्ये दिव्यांग बांधवांचा समावेश। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन वारीत सहभागी झाले। वारकऱ्यांसोबत गिरीश महाजनांनी फुगडी देखील खेळली। सोलापूरच्या एका भक्ताकडून आषाढी एकादशीसाठी विठुरायाला 9 तोळे सोन्यानं जडवलेला पोशाख, तर महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांचाही पोशाख मंदिरात पोहोचला। नवी मुंबईमध्ये भाज्यांचा वापर करून साकारली विठ्ठलाची प्रतिकृती, श्रीहरी पवळेंची ही कलाकृती आहे। साताऱ्यातील जाकेवाडीच्या संदीप डाकवेंनी तुळशीच्या पानावर विठुरायाचं चित्र साकारलंय। पानावर रेखाटलेलं सुंदर चित्र आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतंय। हिंगोलीतील दिलीप दारवेकरांची उत्कृष्ट कलाकृती, वारीत जाणं शक्य नसल्यानं चित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी साकारली वारी। नांदेडमध्ये आषाढीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची निर्भया वारी, वारीच्या माध्यमातून सुरक्षेच्या दृष्टीनं जागृती करण्याचा प्रयत्न। आषाढीसाठी पंढरपूरला विशेष बस सोडण्याचं परिवहन विभागाने आदेश दिलेत, मात्र हिंगोली आगाराकडून टाळाटाळ झाल्यानं वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पालघरमधील धामणी धरण पूर्णपणे भरले, धरणाचे तीनही दरवाजे उघडलेत। धामणी धरणातून 3285 क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। शहापुरातील माहुलीगडाच्या पायथ्याशी धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू झालाय। बंदी असताना देखील धबधब्याजवळ पर्यटकांची उपस्थिती दिसून येते। स्वतःला झुंपून घेणाऱ्या लातूरच्या अंबादास पवारांना मदतीचा हात, क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्याला बैलजोडी भेट। एबीपी माझानं दाखवलेल्या बातमीनंतर शेतकऱ्याची सर्व स्तरातून दखल। नाशिकच्या येवल्यात कांदा खरेदी नाफेड मार्फत न करता भावांतर योजना राबवा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी। नंदुरबारच्या कोंडाईबारी घाटातील एका पुलावर भगदाड पडले, एका बाजूची वाहतूक बंद झाली आहे। उद्घाटन देखील झालं नसताना कोट्यवधींच्या महामार्गाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं चित्र समोर आलंय। यवतमाळच्या पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीत चिखलाचं साम्राज्य, भाजीपाला देखील चिखलात ठेवल्याचं दृश्य आहे। शनिवार रविवार अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। शनिवार रविवार मोठ्या प्रमाणात पर्यटक अलिबागकडे येतात, त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। बीडच्या पाटोदा तालुक्यातील वैद्यकीय जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली। शाळेच्या प्रांगणात शिक्षकांनी आता शाळा भरवली आहे, तर जिल्ह्यातील 349 शाळांच्या 592 वर्गखोल्या धोकादायक असल्याचं वास्तव एबीपी माझानं दाखवलं होतं। नालासोपारा पूर्वेच्या अलकापुरीतील साईराज 2 ही इमारत बाजूच्या कुसुम अपार्टमेंटच्या दिशेने झुकली, त्यामुळे वसई विरार पालिकेनं इमारत पूर्णपणे खाली केली। इमारतीतील 30 कुटुंबियांना अलकापुरीच्या एकविरा हॉलमध्ये स्थलांतरित करण्यात आले। विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून फार्मर आयडीची सक्ती, मात्र बीडमध्ये ऑनलाईन प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी असल्यानं
शेतकऱ्यांसमोर अडचणी आहेत. तहसीलदारांना शेतकऱ्यांनी पत्र लिहिलंय. राज्यातील शासकीय माध्यमिकच्या 532 आणि 535 आणि उच्च माध्यमिकच्या 92 शाळांमध्ये प्रयोगशाळा नाहीत. पुढील आर्थिक वर्षातील वार्षिक कार्ययोजना आणि अंदाजपत्रकात प्रयोगशाळा मंजुरी प्रस्तावित. शिक्षण मंत्र्यांचं लेखी उत्तर. कल्याण पलावा जंक्शनवरील पुलाचं सकाळी उद्घाटन, मात्र दुपारी पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. डांबरामुळे वाहनं घसरत असल्यानं हा पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यातील बहुप्रतीक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोची पहिली चाचणी यशस्वी. प्रत्यक्षात प्रवासाला मात्र 2026 पर्यंतची वाट पाहावी लागणार आहे. सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं पेणमधील मूर्तिकार आक्रमक झालेत. वीज पुरवठा त्वरित दुरुस्त करून सुरळीत न केल्यास आंदोलन छेडू मूर्तिकारांचा. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला इशारा. एसटी थांब्यांवरील अस्वच्छ हॉटेल्सविषयी आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून प्रश्न उपस्थित. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत परिवहन मंत्र्यांकडून सर्व जुने थांबे रद्द, नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश. ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सुहास देसाईंचा अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयात ठिय्या. महानगरपालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप. यवतमाळच्या घाटंजी नगर परिषदेविरोधात ग्रामस्थांचं मुंडन आंदोलन. घाटंजी नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. निविदामध्ये मर्जीतील कंत्राटदारांना कामं वितरित करण्यात आली आहेत, त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करून कारवाई करण्याची मागणी होतीये. लातूर महानगरपालिकेच्या पूर्व भाग कृती समितीच्या एका पदाधिकाऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन. लातूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड आणि ओळखपत्राची सक्ती करण्याची मागणी केली. गोंदियाच्या आमगाव तहसील कार्यालयावर 7 गावातील नागरिकांचा धडक मोर्चा. आमगाव नगर परिषद हद्दीतील 7 गावांना ग्रामपंचायतीचा दर्जा देण्याची मागणी. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटदारांचं छत्री आंदोलन. वर्षानुवर्षे काम करूनही कंत्राटदारांची कोटींची बिलं थकीत असताना नव्या इन्फ्रा कंपन्यांना तात्काळ बिले अदा केली जात असल्याचा निषेध केला. साताऱ्याच्या सैदापूर येथे मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये ग्रामस्थांचं वृक्षारोपण करून आंदोलन. 15 ऑगस्टपर्यंत विषय मार्गी न लागल्यास ग्रामपंचायतीला टाळं ठोकणार, ग्रामस्थांचा इशारा. मालवणमधील बापर्डे गावातील गायकवाड वाडीत घराजवळील अंगणात असलेल्या कुत्र्यांवर बिबट्यानं हल्ला केला. प्रतिकार करणाऱ्या एका कुत्र्याला बिबट्यानं जबड्यात पकडलं. हा घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय. परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुखांविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची पोलिसांमध्ये तक्रार. प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत कोंबड्याचा बळी दिल्याप्रकरणी कारवाई करण्याची केली मागणी. आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला आता अटक करण्यात आली आहे. जगतापांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यानं ही धमकी त्यांना देण्यात आली होती. पुण्याच्या कोंढव्यात तरुणीवरील अत्याचार प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा तक्रारदार मुलीच्या ओळखीचाच असल्याची देखील माहिती आहे. आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघडकीस. चौकशीसाठी एसआयटी नेमण्याची गृहराज्यमंत्र्यांची घोषणा. वसईमध्ये पॉर्न फिल्म शूट करून ऑनलाईन विकणाऱ्या पती पत्नीला अटक करण्यात आली आहे. काशेगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आणखी काही जण सहभागी असल्याची देखील माहिती आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील आजसरामध्ये वनविभागाकडून 13 विविध प्रजातींचे साप बाळगणाऱ्या 4 अटक. सापांची परदेशात तस्करी करणारे रॅकेट तर नाही या दृष्टीनं वनविभागाचा तपास सुरू आहे. प्रियकराकडून शारीरिक संबंधांची व्हिडिओ चित्रफित व्हायरल करण्याची धमकी. 40 वर्षीय विवाहित महिलेची गळफास घेत आत्महत्या. वाशिमच्या कारंजा शहरातील घटना आहे. दोघांवर गुन्हा दाखल झालाय. नाशिकच्या मालेगावात तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन. तत्कालीन प्रांताधिकारी उदय किसवे यांच्यासह 8 मुद्रांक अधिकारी निलंबित. भूमाफिया जाकीर अब्दुल लतीफ शेख आणि आरिफ स्टॅम्प वेंडर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश. जळगावच्या पाचोरा बस स्थानक परिसरात सिनेस्टाईल गोळीबार करत तरुणाची हत्या. पूर्व वैमनस्यातून आकाश नावाच्या तरुणावर 5 गोळ्या झाडल्यात. नांदेडमध्ये वसतिगृहातील 3ऱ्या मजल्यावरून खाली पडून एका 12 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. आनंदनगर भागातील वानखेडे हॉस्टेलमधील ही घटना आहे.
अमरावतीच्या जुन्या बायपासवर चारचाकीचा भीषण अपघात. भरधाव वेगात असलेली कार थेट उभ्या असलेल्या ट्रकला धडकली. अपघातात कारचं मोठं नुकसान झालंय. कर्जत कल्याण राज्य मार्गावर मोटारसायकल आणि टेम्पोचा भीषण अपघात. अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी. घटनास्थळावरून टेम्पो चालक फरार. अल्पवयीन मुलांना दुचाकी देणाऱ्या 24 पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. गडचिरोली शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी कारवाई केली आहे. नाशिकच्या मालेगावातील भुईकोट किल्ल्याची भिंत अज्ञातानं तोडली. पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप आहे. जळगावच्या 40 गावात रिक्षा चोरी प्रकरणाचा पर्दाफाश. अल्पवयीन मुलासह 1 जण अटकेत. 5 रिक्षा जप्त. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. रायगडच्या पोलादपूरमधील माटवण जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा प्रताप दारूच्या नशेत भर रस्त्यात लघुशंका आणि विचित्र कृत्य केल्याचं समोर. तक्रारीनंतरही कारवाई होत नसल्याची माहिती आहे. पुण्यात वन विभागाकडून 400 किलोपेक्षा अधिक मोरपिसं जप्त करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशातून विक्रीसाठी ही मोरपिसं आणण्यात आली होती. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचं मिशन वुमन. काँग्रेस 5 लाख महिलांना सॅनिटरी नॅपकिन वाटणार आहे, तर सॅनिटरी पॅडच्या रॅपरवर राहुल गांधींचं चित्र आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये 3 शत्रू होते. लष्कराच्या उपप्रमुखांचं वक्तव्य. तुर्कस्तान आणि चीन त्यांनी बनवलेल्या शस्त्रास्त्रांची चाचणी करत होते. लष्कर उपप्रमुखांचं विधान. हवाई दलानंतर भारतीय नौदलातही पहिल्या महिला लढाऊ वैमानिकाची नियुक्ती. सब लेफ्टनंट आस्था पुनिया यांचा विशाखापट्टणम येथे INS देगा नौदल हवाई तळावरून हॉक कोर्स पूर्ण. बंगळुरूहून दिल्लीकडे उड्डाण करण्याच्या काही वेळ आधी एअर इंडियाच्या पायलटची प्रकृती बिघडली. पायलटला रुग्णालयात दाखल करत नव्या पायलटला पाचारण करून विमानाचं यशस्वी उड्डाण. अहमदाबादमधील 12 जून रोजीची विमान दुर्घटना. एअर इंडियाने अर्ध्याहून अधिक मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईची रक्कम सुपूर्द केली आहे. प्रत्येकी 1 कोटीच्या मदतीची त्यांनी घोषणा केली होती. गुजरातमध्ये अवैधपणे राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या आणखी एका ग्रुपची बांगलादेशात रवानगी करण्यात आली आहे. 250 बांगलादेशी नागरिकांची विशेष विमानाने ढाकाला रवानगी. नीट यूजी परीक्षेच्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. अखिल भारतीय परीक्षेच्या निकालात हस्तक्षेप. देशभरात त्याचा परिणाम होईल. न्यायालयाकडून स्पष्ट. पाकिस्तानच्या कराचीमध्ये एक 5 मजली रहिवासी इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत 7 नागरिकांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी. घटनास्थळी मलबा हटवण्याचं काम आता सुरू आहे. मायक्रोसॉफ्टनं 25 वर्षांनंतर पाकिस्तानमधील आपलं कार्यालय बंद केलं. कामगार कमी करण्याच्या जागतिक धोरणाचा भाग म्हणून पाकिस्तानमधील कामकाज बंद करण्याची मायक्रोसॉफ्टची घोषणा. बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीतील 3ऱ्या दिवशी भारताचं जोरदार कमबॅक. भारताच्या पहिल्या डावातील 587 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव 407 धावांवर गुंडाळला. दुसऱ्या डावात भारताच्या 1 विकेट गमावून 64 धावा, 244 धावांची आघाडी. आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेतोय. बघत रहा ABP माझा.